गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हरियाणामध्ये 2 कोटी मतदार तर 25 लाखांची मतचोरी, 5 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये मतचोरी झाली। मतदार यादीमध्ये नाव एकच आणि फोटो मात्र दुसऱ्याचा। राहुल गांधी यांचा गंभीर स्वरूपाचा हा आरोप। ब्राझीलच्या मॉडेलने हरियाणामध्ये 22 वेळा मतदान केलं। हरियाणामध्ये प्रत्येकी 8 मतदारांमध्ये एक बोगस मतदार। काँग्रेसचा विजय पराभवामध्ये बदलण्यासाठी मतांची चोरी, राहुल गांधी यांचा हा दावा। एका फोटोचा 200हून अधिक बूथवरती वापर, राहुल गांधींचा दावा। देशातली लोकशाही नष्ट करण्यात आली आहे। लोकशाहीसाठी आता तरुणांनी पुढाकार घ्यायला हवा, राहुल गांधी यांचं हे आवाहन। निवडणूक आयोग भाजपला हे मदत करतंय। आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज असते तर सत्य बाहेर आलं असतं, मात्र निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेज डिलीट केले। राहुल गांधींचा निवडणूक आयोगावरती निशाणा। उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल, सरकारला दगाबाज असं म्हणत ठाकरेंचा आजपासून 4 दिवसीय मराठवाड्याचा दौरा। मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना दिली भेट। दिवाळी येऊन गेली पण शेतकऱ्यांना मदत नेमकी कधी मिळणार? काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 रुपयांची मदत जमा झाली। मराठवाडा दौऱ्यावर असणाऱ्या उद्धव ठाकरेंची राज्य सरकारवर टीका। न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांसोबत राहणार, उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिला विश्वास। जूनची तारीख मान्य नाही, तातडीने कर्जमुक्ती करा। उद्धव ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना राज्य सरकारकडे मागणी। निवडणुका काढून घेण्यासाठी जूनचा वायदा केला, उद्धव ठाकरेंची राज्य सरकारवर टीका। उद्धव ठाकरे तोंबडे मारण्यापलीकडे काहीच करू शकत नाही, विरोधकांचं ते कामच आहे। उद्धव ठाकरे पहिल्यांदा घराबाहेर पडले याचा मला आनंद। उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांचीही खोचक टीका। निवडणुका पुढे ढकला आहे, विरोधकांना आयोगाकडून उत्तर हवंय, पण कोर्टाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे जाऊ शकत नाही, त्यामुळे त्यांना उत्तर मिळू शकत नाही। निवडणुका पुढे ढकलण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस यांचं हे उत्तर। अजित पवार बेधडकपणे शेतकऱ्यांना हातपाय हलवायला सांगतात, मग सरकार म्हणून तुम्ही काय करताय? उद्धव ठाकरे यांचा अजित पवारांना सवाल। सरकारसारखी मदत करणार नाही, शेतकऱ्यांनीही हातपाय हलवले पाहिजे असं वक्तव्य अजित पवार यांनी केलेलं। उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा हा शेतकऱ्यांसाठी नाही, स्वतःचं राजकीय पीक घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची टीका। नवनाथ बनला सांगून उद्धव ठाकरे यांनी बाहेर पडायचं का? डोरेमॉनला सुपारी दिली आहे, तो ती कातरत बसतोय। नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला किशोरी पेडणेकर यांचं उत्तर। उद्धव ठाकरे मातोश्रीमधून बाहेर पडले, आम्हाला बरं वाटतंय। मातोश्री सोडून ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जायला लागलेत। उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावर प्रवीण दरेकर यांची खोचक टीका। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरेंचा मराठवाडा दौरा, शेतकऱ्यांच्या नावावर ठाकरेंकडून राजकारण सुरू। भाजपचे परभणीचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांचीही टीका। सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त हत्तूर आणि मोहोळमध्ये केंद्रीय पथकाकडून पाहणी आणि या दरम्यान केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत साधला संवाद। अहिल्यानगरच्या शेवगाव पाथर्डी भागामध्ये केंद्रीय पथकाकडून पाहणी, केंद्रीय पथकाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। करंजी देवराई पारेगाव भागामध्ये केंद्रीय पथकाकडून पाहणी। सरकारनं हिरवा आणि भगवा चष्मा करण्यापेक्षा सर्वसामान्यांकडे लक्ष द्यावं, केंद्रीय तपासणी पथक म्हणजे वराती मागचं घोडं, रात्री बॅटरी लावून नुकसानीची पाहणी करतायत। खासदार ओमराजे निंबाळकर यांची टीका। आगामी निवडणुकीत काँग्रेस स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेवर ठाम, इंडिया आघाडीमधील घटक पक्षासोबत युतीची तयारी, मात्र मनसेसोबत युती नको, काँग्रेसची भूमिका असल्याची सूत्रांची माहिती। निवडणूक आयोग अपंग झालाय, ते व्यवस्थित काम करत नाहीये। आयोगाने मतदार याद्यांमधील घोळ सुधारायला हवा, मतदार याद्यांमधील घोळावरून यशोमती ठाकूर यांची निवडणूक आयोगावर टीका। मी 2दा मतदान केलं नाही, माझ्या नावामध्ये सुधारणा केली, मात्र यादीमध्ये दोन्ही नावं ठेवली। आशिष शेलार यांनी आरोप केलेले। अझहर शब्बीर शेख यांची प्रतिक्रिया। पटोलेंच्या मतदारसंघामध्ये मुस्लिमांचे 477 दुबार मतं असल्याचा आरोप शेलार यांनी केलेला। महाड मनसे शहर प्रमुख पंकज उमासरे यांना मारहाण, अविनाश जाधव आक्रमक, आरोपींना अटक करा अन्यथा महाड बंद करू, अविनाश जाधव यांचा इशारा। महाविकास आघाडीचा वोट जिहादपासून मुंबई संदर्भात सावध राहण्याची शक्यता। मुंबईवरती जर कुणी खाण लादण्याचा प्रयत्न केला तर सहन केलं जाणार नाही, अमित साटम यांचा ट्विट करत विरोधकांवर हा निशाणा। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मुरलीधर मोहोळ यांच्या गुंडांचा हल्ला, माजी आमदार रवींद्र धंगीकरांचा ट्विट करत आरोप। रफिक शेख नावाच्या गुंडानं पिस्तूल दाखवत हल्ला केल्याचाही आरोप। हल्ल्यातील जखमींची रवींद्र धंगीकर यांनी रुग्णालयात घेतली भेट। रघुनाथ राजे निंबाळकरांना भेटलो तर बिघडलं काय? रघुनाथ राजेंकडून राजघराण्यांची मी
माहिती घेत होतो रघुनाथ राजेंच्या भेटीचे फोटो दाखवत मेहबूब शेख यांचा खुलासा. सिंधुदुर्गात भाजप कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा. सिंधुदुर्गात युती नको, भाजप कार्यकर्त्यांची भूमिका. युती तुटल्यास राणे बंधू आमने सामने येणार. काँग्रेसकडून सावंतवाडी नगराध्यक्ष पदासाठी साक्षी वंजारी यांचं नाव पुढे, तर 2 दिवसांमध्ये काँग्रेसच्या बैठकीत अधिकृत घोषणा केली जाणार अशी माहिती. मुक्ताईनगरमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधील कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश करत एकनाथ खडसे रोहिणी खडसेंना मोठा धक्का. जळगावच्या 18 पालिकांमधील 246 प्रभागांमध्ये रणधुमाळी सुरू. नगरपालिकेच्या हद्दीतील इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग. 464 सदस्यांच्या जागांसाठी 8,89,686 मतदार मतदान करणार अशी माहिती. रत्नागिरी शहरात लावलेले राजकीय फलक काढण्याचं काम सुरू. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर प्रशासन सतर्क. आचारसंहिता लागल्यानं जिल्हा प्रशासनाकडून राजकीय फलक काढून टाकण्याचेही काम सुरू. मच्छीमारांना देखील नुकसान भरपाईचे पॅकेज जाहीर करू. कुणकेश्वर या ठिकाणी संवाद मेळाव्यामध्ये नितेश राणेंचं आश्वासन. तुमचा भाऊ म्हणून नेहमी तुमच्या पाठीशी. योजनांचा लाभ घ्या आणि मत्स्य व्यवसायात अधिक मजबूत करा, नितेश राणे यांचं आवाहन. चिपळूणमधील शिवसेना ठाकरे पक्षाचे तहसीलदारांना लेखी निवेदन. कोकणातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची निवेदनातून मागणी. एका गावाला 1 अधिकारी नेमून तात्काळ पंचनामे पूर्ण करा अशीही मागणी. तिकडे नागपूर विभागामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शेतकऱ्यांसाठी 447 कोटी रुपये मंजूर. मदतीचं वाटप थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. जळगाव जिल्ह्यातील जवळपास 1.5 लाख शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळाली. 1.40 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 122 कोटी 80,81,170 रुपयांची मदत जमा झाली अशी माहिती. जालन्यात पावसामुळे मका पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. सांगून टाकलेल्या मकाला शेतातच कोंब फुटले आणि कापसाच्याही वाती झाल्याचं चित्र. शेतकऱ्यांना आर्थिक फटका. वाशिममधील बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण आणि शेतमाल विक्री केंद्र शेतकऱ्यांसाठी ठरले पांढरा हत्ती. कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळे 6 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या इमारतीचा शेतकऱ्यांना फायदा नाही. नाशिकच्या गोळेगाव या ठिकाणी कर्मवीर बंधाऱ्याचा भराव पावसामुळे गेला वाहून. याशिवाय सततच्या पावसामुळे रस्ता आणि बंधाऱ्यावरील पूल गेला पाण्याखाली. त्यामुळे गोळेगाव ते गोंदेगाव या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद. वाशिममध्ये रब्बीची पेरणी सुरू असताना पावसाची हजेरी. जमिनीमध्ये वाढलेला अतिओलावा त्यामुळे शेतकऱ्यांचा सावध पवित्रा. 89,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित. त्यामुळे पावसामुळे केवळ 2.88% इतकीच पेरणी झाल्याची माहिती. सीसीआयकडे कापूस विक्रीची प्रक्रिया अधिक किचकट. तर केवळ 70,000 शेतकऱ्यांचीच ऑनलाईन पद्धतीने नोंदणी. स्लॉट बुकिंग केल्यानंतरच कापूस विकला जाणार. शेतकऱ्यांना आता ई समृद्धी ॲपद्वारे नाफेडची नोंदणी करता येणार. TV9च्या बातमीनंतर प्रशासनाला जाग. सुरुवातीला शेतकऱ्यांना नाफेडच्या केंद्रावर जाऊन नोंदणी करावी लागत होती. त्यामुळे केंद्राबाहेर शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा लागलेल्या. आता या ॲपमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार. सोलापूरमध्ये सीताफळचे दर घसरले. शेतकरी अडचणीत. 50 ते 60 रुपये प्रति किलोचा दर 15 ते 20 रुपयांवर. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नाही अशी शेतकऱ्यांची प्रतिक्रिया. सरकारने मदतीचा हात देण्याची शेतकऱ्यांची मागणी. आज सोनं आणि चांदीच्या दरात 200 रुपयांची घसरण. सोन्याचे दर 1,19,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवरती, तर चांदी 1,48,000 रुपये प्रति किलोवर. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त नाशिकच्या रामकुंड परिसरात भाविकांची गर्दी. आजच्या दिवशी तीर्थक्षेत्रावर स्नान करण्याचं महत्त्व. त्यामुळे गोदावरीच्या रामकुंडावर भाविकांची गर्दी. कातकरींच्या विविध प्रश्नांसाठी श्रमजीवी संघटना आक्रमक. आजपासून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. पालघरसह आता रायगड जिल्ह्यातही आंदोलन केलं जाणार. नाशिक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील विद्यार्थ्यांचा अनोखा मोर्चा. तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वात गोदावरीमध्ये स्नान. याशिवाय भगवे वस्त्र परिधान करून काढणार मोर्चा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्न महाविद्यालयातील पदवी परीक्षा 12 नोव्हेंबरपासून होणार सुरू. 233 केंद्रांवर परीक्षा पार पडणार आणि परिपत्रक सूचना फलकावर लावण्याचे विद्यापीठ प्रशासनाचे प्राचार्यांना निर्देश. भंडाऱ्यामध्ये शिवम कृषी केंद्राला मध्यरात्री आग. आगीमध्ये कृषी केंद्रातील संपूर्ण साहित्य जळून खाक. पोलीस घटनास्थळी दाखल, तर अज्ञाताविरुद्ध गुन्हा देखील झाला दाखल. पुण्याच्या बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यामध्ये बिबट्याचा मुक्त संचार. मध्यरात्री बिबट्या श्वानाटी शिकार करत असल्याचा व्हिडिओ देखील सीसीटीव्हीमध्ये झाला कैद. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
पुण्याच्या पिंपरखेडमध्ये ऊसतोड मजुरांवर बिबट्याच्या हल्ल्याचा प्रयत्न, बाकीचे ऊसतोड मजूर मदतीला सुदैवानं महिला बचावली। ऊसतोडणी करत असताना संरक्षण देण्याची ऊसतोड मजुरांची मागणी। जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील 6व्या आरोपीला अटक, विदर्भातल्या अकोल्यातून आरोपीला अटक, जालन्याच्या आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई, आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून